तर या ठिकाणी मित्रांनो आपण या प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासह पाहूया. तर चला. तर या ठिकाणी मित्रांनो सीमा आणि संजना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे व त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. तर 4 वर्षापूर्वी संजनाचे वय काय? तर आपल्याला या ठिकाणी संजनाचे वय विचारले आहे. तर त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला की गुणोत्तर पण दिलं आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज पण दिली आहे. तर आपण पहिल्यांदा ते गुणोत्तर प्रमाणात मांडून घेऊ. तर सीमाचं वय काय आहे की 3 पट, म्हणजे ते आपल्याला ते एक्झॅक्ट माहिती नाही की कोणती संख्या ही कॉमन आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे ते पट कोणती आहे ती माहिती नाही आहे. फक्त आपल्याला त्याची 3री पट व 5वी पट अशी दिलेली आहे. म्हणून आपण काय करू, एक्सला ती संख्या मानू की जी दोन्ही पण 3:5 या गुणोत्तरात येईल. म्हणून आपण काय करणार या ठिकाणी की 3x + 5x = 72. तर हे समीकरण का मांडून घेतलं तर या दोघांची आजच्या वयाची बेरीज 72 आहे. म्हणून 3x + संजनाची 5x = 72. मग 8x बरोबर आता यांची बेरीज काय होणार 8x. मग 8x = 72. तर आपल्याला xची किंमत काढायची आहे. मग आपण काय करणार, हे 8 हे इकडं याच्या भागाकारात येणार का, तर बरोबर चिन्हाच्या इकडे जर संख्या जाते त्यावेळेस भागाकार जाते. गुणाकारातली संख्या भागाकार जाते आणि वजा बाकीची जर असेल तर मायनस असेल तर प्लस होते आणि प्लस असेल तर मायनस होते. तर त्यामुळे x = 72/8. तर 8ने 72ला भागले असता 9 ही संख्या आपल्याला त्या ठिकाणी x = 9 ही किंमत मिळेल xची. म्हणून आता आपण काय करणार की संजनाची आजच्या वयाची बेरीज ही किती असणार, तर 5 पट दिलेली आहे ना आपल्याला. तर मग 5x आपण ती त्याच्यात मांडणार. तर 5x बरोबर म्हणजे 5x ही संजनाची आजच्या वयाची बेरीज, आजच्या वय आहे. तर मग आपण काय करणार त्या ठिकाणी 5 × 9, कारण 9 ही xची किंमत आली आहे. मग 45 मायनस, तर आपली 9 ही xची किंमत आल्यामुळं 5 × 9 आपण टाकलं तर बरोबर 45 येते. पण आपल्याला आजचं वय काढायचं का नाही, तर 4 वर्षापूर्वीचं काढायचं आहे. म्हणून आपण 45मधून 4 मायनस करणार. आपण 45मधून 4 मायनस केले असता 41 उत्तर येते. तर संजनाचं 4 वर्षापूर्वीचे वय हे 41 असणार. तर मित्रांनो तुम्हाला ही कशी माहिती वाटली, आणि आपण आणखी असेच टॉपिक घेऊन येऊ. आणि जर तुम्हाला हवा असेल तर आपण पूर्ण या टॉपिकवर लेक्चर बनवू. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला काय माहिती हवी आहे किंवा कोणत्या प्रश्नावर तुम्हाला स्पष्टीकरण पाहिजे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये